माझ्या तालुक्यामधली सुतगिरणी आहे. आता खरं म्हणजे कापूस उत्पादक सगळ्यात मोठा भाग हा आमचाच आहे, हा खानदेश आहे. विशेष करून जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर यावल तालुका सोडला तरी केळी उत्पादक जास्त आहेत. तर मला असं वाटतं की सर्वाधिक कापूस हा मराठवाड्याची बॉर्डर आमची आहे, विदर्भाची बॉर्डर आमची आहे आणि आमचा तालुका किंवा आमचे 3-4 तालुके या ठिकाणीच होतो. आणि एखादी सुतगिरणी जर त्या ठिकाणी काढली तर अडचण काय? आणि प्रथम सगळ्यात आधी म्हणजे ती माझी नाही आहे, ती माझी नाही. शेंदुर्णीचे आमचे गोविंद अग्रवाल म्हणून कार्यकर्ते त्यांची ती आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून 10 वर्षापासून 15 वर्षापासून त्यांची जी मागणी होती, त्याचं प्रकरण त्या ठिकाणी पेंडिंग होतं. मला वाटतं ज्या भागामध्ये कापूस पिकतो त्या भागामध्ये एखादी सुतगिरणी नसावी का? पण आमच्या भागामध्ये सुतगिरण्याच नाही सहकार तत्वावरच्या, त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून आमचा आग्रह होता की ज्या ठिकाणी 100% कापूस पिकतो त्या भागामध्ये सुद्धा एखादी सुतगिरणी असावी. आणि म्हणून ती परवानगी त्या ठिकाणी नियमानुसार आणि ही त्यांना मिळालेली आहे. पण उगाच बिल माझ्या नावावर फाटतंय, गिरीश महाजनांना परवानगी. मला हेच कळत नाही, मी तिथे कुठेही नाही आहे किंवा माझे कुटुंबीय तिथे कुठेही नाही आहे. पेसा कायद्याअंतर्गत भरती करावी या मागणीसाठी आदिवासी आमदार महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर पोस्टरला बसलेले होते, आंदोलन करत होते. आणि म्हणून आज कॅबिनेटची बैठक होती. आम्ही 4-5 मंत्री त्यांना घ्यायला गेलो, त्यांना घेऊन आलो आणि मुख्यमंत्री महोदयांसोबत त्यांची अतिशय व्यवस्थितपणे चर्चा झाली. मला वाटतं ते आपल्याला सांगतील या संदर्भामध्ये. यातून आता मार्ग निघालेला आहे. आता आंदोलन त्याचं सुद्धा स्थगित झालेलं आहे. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी एक पिटिशन आमचं त्या ठिकाणी आहे आणि ते रेज करून त्या संदर्भावर जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून ती भरती करावी असे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं की हा प्रश्न आता संपलेला आहे. आंदोलन स्थगित झालेलं आहे आणि ही जी भरती आहे या प्रक्रियेला 1-2 दिवसामध्ये सुरुवात होईल. आपण तपासून बघा, अजून पैसे देण्याचा प्रश्न झालेला नाही. फक्त कॅबिनेटमध्ये परवा मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यासाठी अजून 8-10 कोटी रुपये भांडवल जमा करावं लागणार आहे त्या सदस्यांना आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत. लगेच काही निर्णय झाला पैसे गेले त्यांच्या खात्यात गेले असं कुठेही नाही आहे. पण मला असं वाटतं की ज्या भागामध्ये कापूस पिकतो, सर्वाधिक पिकतो, त्या भागामध्ये गिरण्या असल्याच पाहिजे. आणि त्या गिरण्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये की जिथे ऊस पिकतो तिथे कापसाचं झाड नाही आणि इथे आमच्याकडे 100% कापूस आहे, आमच्याकडे एकही गिरणी नाही. हा कुठला न्याय? आणि म्हणून विरोधकांच्या पोटात दुखण्यासारखं यामध्ये काही नाही आहे. मोठा समाज ज्याला म्हणतो आम्हाला ऐकून घ्या, आम्हाला न्याय द्या, बैठक घ्या. तर मुख्यमंत्री मोदी असतील, उपमुख्यमंत्री किंवा त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना बैठकी घ्याव्या लागतात, त्या घेतल्या पाहिजे. पण या संदर्भामध्ये ज्यांना न्याय द्यायला पाहिजे ती न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे. पण हे देत असताना कुणावरही अन्याय होणार नाही ही भूमिका सुद्धा शासनाचीच आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचं कारण नाही, कुणावरही अन्याय या राज्यामध्ये होणार नाही.